वेगवेगळे ॲक्टर्स असतील किंवा वेगवेगळे अभिनेते म्हणता येतील, हे सर्व जे आहेत खूप मोठ्या लेवलवरती फेमस किंवा लार्जर दॅन लाईफ ज्यांना समजलं जातं, ज्यांना की देवाचा दर्जा दिला जातो. आपल्या इकडं म्हणत नाही आहे मी म्हणत आहे तर कोणत्या ठिकाणी साऊथ रिजनमध्ये म्हणता येईल आपल्याला. कारण की साऊथ रिजनमध्ये जर बघितलं तुम्ही तर डायरेक्ट जेव्हा वेगवेगळे थालापती विजय असतील किंवा अल्लू अर्जुन असेल, पवन कल्याण असेल, यांचे जेव्हा चित्रपट रिलीज होतात बघा, तेव्हा डायरेक्ट त्यांच्या पोस्टर्सवरती जे आहेत वेगवेगळे दूध सांडलं जातं. खूप नेक्स्ट लेवलचं त्यांचं सेलिब्रेशन असतं त्यांचं. जसं काय हॉलिडे असल्यासारखं संपूर्ण राज्य जे आहे त्याला सुट्टी असल्यासारखं ते सेलिब्रेट करतात. तसं मराठीमध्ये घडतानाही तेवढ्या लेवलवरती दिसत नाही बघा. हिंदीमध्ये तरी आपल्याला एखाद दोन ॲक्टरविषयी दिसून येतं, ते पण अशामध्ये चालू झालेलं आहे बघा. परंतु मराठीमध्ये तरी मला आतापर्यंत कोणत्या ॲक्टर असेल किंवा कोणता अभिनेता असेल त्याच्यासाठी असं घडताना दिसलं नाही बघा. नक्कीच जुन्या काळामध्ये असायचं, दादा कोंडके असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी एखाद्या वेळेस झाला असेल ह्या गोष्टी. परंतु त्यापेक्षा तर मला वाटत नाही की एवढे लार्जर दॅन लाईफ ॲक्टर्स आहेत आपल्याजवळ. एकाचकडे एक ॲक्टर आहेत बघा. आता नाव घेतलं तर कमी पडतील असे मी आहेत. अशोक सराफजी यांचं तर पहिल्यांदा नाव घ्यावं लागेल. आता असे खूप सारे ॲक्टर्स आहेत. परंतु आता मेन गोष्ट अशी आहे बघा, की मागेच एक घटना घडली होती बघा, की पुष्पा 2 हा मूव्ही रिलीज झाला होता. त्या रिलीजच्या नंतरच एका इव्हेंटमध्ये जेव्हा अल्लू अर्जुन यांनी अचानक भेट दिली, तेव्हा चेंगराचेंगरीमध्ये एक स्त्री आहे, हो स्त्रीच होती वाटते, त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अल्लू अर्जुन यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावरती केस झाली. खूप ते प्रकरण जे आहे ते गाजलं होतं बघा. तर ते प्रकरण तर मी या ठिकाणी घेणार नाही बघा. परंतु त्यानंतर देवरा पार्ट 1 या मूव्हीच्या दरम्यान अशा प्रकारची एक गोष्ट घडली होती, की कोणीतरी थिएटरमध्ये जे येऊन बकऱ्याला कापलं होतं, अशा प्रकारची गोष्ट घडण्यात आली होती बघा. त्यानंतर आता नवीनच एक डाकू महाराजा NBK जे आहेत त्यांचा मूव्ही रिलीज झालेला आहे बघा. डाकू महाराजा नंदमुली बालकृष्ण जे ॲक्टर आहेत फेमस, त्यांचा मूव्ही रिलीज झालेला आहे. चांगलं कलेक्शनही करत आहे बघा. एक 90-95 कोटी त्या मूव्हीने कमवलेले आहेत. प्रॉफिटमध्येही गेलेला आहे. परंतु त्यांच्या इकडचे फॅन्स जे आहेत ना, ट्रीट मी म्हणत नाही की ती गोष्ट वाईट आहे किंवा ही गोष्ट आहे, परंतु एक लिमिट असते बघा. म्हणजे ॲक्टर्स जे आहेत ना, त्यांना ॲक्टर्सच्या लेवलपर्यंतच आपल्या जीवापेक्षा तर मोठे नसतात बघा, की तुम्ही एवढ्या हाय लेवलच्या त्यांच्यासमोर काय म्हणता येईल त्याला, की एवढं जास्त तुम्ही एक्सेसिव्ह करून दाखवता, स्वतःपेक्षा एक्सेसिव्ह करून दाखवता बघा. तर माझं म्हणणं एवढंच आहे, की आता डाकू महाराजच्या वेळेसही काय झालं, की एक जवळपास 4-5 जण होते, तर त्यापैकी एका जणाने देखील थिएटरमध्ये जे आहे बकरी आणली व त्या ठिकाणीच त्या बकरीचा बळी दिला बघा. तर हे कोणत्या प्रकारचं सेलिब्रेशन आहे काय माहिती. कारण की सेलिब्रेशन तर आम्हीही बघितलेले आहेत बघा. परंतु अशा प्रकारचे सेलिब्रेशन तर काय माहिती फॅन्सला नेमकं काय ओढ आहे, नेमकं काय आहे काय माहिती, की अशा प्रकारचं सेलिब्रेशन जे आहे ते करून दाखवतात. मी नक्कीच म्हणाल की अशा प्रकारे तुम्ही फेमस होऊ शकता बघा. परंतु अशा गोष्टी करून काही साध्य होत नाही बघा. कारण की अगोदरच पुष्पा 2च्या वेळेस ती घटना घडली. त्यानंतर जर तशी घटना जर परत होत असेल तर एक वाईट गोष्ट आहे म्हणा. एक प्राणी जरी असेल तर त्यालाही जीव आहे, मी असंच म्हणेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही सेलिब्रेट करा, सगळं काही करा, परंतु अशा गोष्टी टाळा, मी एवढंच म्हणेल. आणि ॲक्टर जे आहेत त्यांना तुम्ही नक्की मोठं माना, परंतु एवढंही मोठं मानू नका की तुमच्या जीवापेक्षा जास्त तुम्हाला ते भोगेल. तर तुमचंही मत नक्की मला याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.